श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। गुरुवार आहे आणि गुरुवारची पूजा केलेली आहे आणि आज गुरुवारच्या दिवशी उंबऱ्याला पूजन करतात, उंबरा पूजन करतात, रांगोळी वगैरे काढलेली आहे। याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेल्समध्ये येणार आहे, रांगोळीची डिझाईनसुद्धा। पण ज्या दिवशी मी उंबरा पूजन केला म्हणजे गुरुवारच्या दिवशी, तर त्या दिवशी आपलं थोडंसं खास दिवस होता आणि मला केंद्रात पण जायचं होतं। तर तिथं मी दिवा लावलेला आहे, म्हणजे आपण उंबरा पूजन केल्याच्या नंतर दिवा अगरबत्ती लावतोच। तर पाहू शकता त्या दिव्यामध्ये किती सुंदर असं फूल झालेलं आहे तयार। आणि आजपर्यंत मी कधीही दिवा लावला पण कधीच असं दिव्यामध्ये उंबरा पूजनाच्या दिव्यात कधीही फूल तयार झालेलं नाही। आज वेगळाच आकार तयार झालेला आहे आणि दिव्याची ज्योत तर पाहू शकता किती छान एक दिशेने जात आहे, किती सुंदर असा दिवा दिसत होता। आणि दिव्याचं उंबरा पूजन केल्याच्या 1 तासातच हे सगळा चमत्कार घडलेला आहे। तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थ महाराज प्रचिती देतात, प्रत्येक भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करतात आणि प्रचिती देतात। तसेच आज मी एक छोटीशी सेवा सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडाही स्किप करू नका। ही सेवा खूप प्रभावशाली आहे आणि खूप सोपी आहे। आता हे केंद्र आहे, केंद्रात आपल्याला सेवा करायची आहे, तर ती कोणती आहे? स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सकाळ संध्याकाळ आरती होते, मग आपल्याला आरतीलाच जायचं आहे, आरतीची सेवा करायची आहे। आपल्याला संकल्प 108 आरतीचा सोडायचा आहे आणि 108 आरतीला जाऊनच आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत। चला तर मग कसं करायचं आहे काय नाही व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 108 आरतीला गेल्याने काय होते, आपले कोणते कोणते दोष दूर होतात, आपल्या कोणत्या कोणत्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्याचे सर्व प्रश्न कसे स्वामी महाराज मार्गी लावतात, चला तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 108 आरतीला उपस्थित राहण्याचा संकल्प घ्या। आरती म्हणजे आर्ततेने दिलेली हाक। ज्या सेवेकरांना आपले सगळेच प्रश्न मार्गी लावावे असे वाटत असेल तर त्यांनी स्वामीच्या 108 आरतीला हजेरी लावावी। स्वामीच्या केंद्रात आरतीला का जावे? आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष, कलियुगांचे दोष, आपल्या पूर्वजनांचे दोष हे सतत एका वलय चक्रात गोल गोल फिरत असतात, म्हणून आपल्याला सतत अडचणी येत असतात। मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असते, जसे आर्थिक समस्या, विवाह समस्या, संतती समस्या, घरातील वाद विवाद, विनाकारण वाद, अजून बरेच काही दोष असतात। पण ज्यावेळी आपण आरतीला उभे राहत असतो त्यावेळेस देवतांची, गुरुची, महाराजांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची दृष्टी त्या वलय चक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात। काही जणांचे दोष कमी असतील तर त्यांना लवकरच फरक जाणवतो, तर काहींना थोडा वेळ लागतो। म्हणून कमीत कमी 108 आरतींना खंड न पडू देता हजेरी लावावी। जसजसे आपले 108 आरती पूर्ण होत जातात तसतसे आपले सगळे प्रश्न स्वामी समर्थ महाराज मार्गी लावतात, हे 100% खरं आहे। आपण श्रद्धेने विश्वासाने स्वामी समर्थ महाराजांवर सगळं सोपवायचं आहे आणि स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे। ही संकल्पयुक्त सेवा आहे। जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा स्वामी महाराजांना सांगायचं आहे, स्वामी मी ही संकल्पयुक्त सेवा करीत आहे, यामध्ये खंड पडू देऊ नका, कोणतेही विघ्न येऊ देऊ नका, कोणतेही अडथळे येऊ देऊ नका, माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा। मला ही मनातून विश्वासाने मनोभावे ही सेवा करायची आहे आणि तसेच माझे सगळे आयुष्याचे जे प्रश्न असतील ते मार्गी लावा, असे म्हणून संकल्प सोडायचा आहे। आणि गुरुवारच्या दिवशी सुरू केली तरी चालते आणि श्रीफळ, खडीसाखर, अगरबत्ती स्वामी समर्थ महाराजांना आपली इच्छा सांगून अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशीपासून आरतीला सुरू करायचं आहे। 108 आरतीमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही। तुम्ही विश्वासानं मनोभावे जर करीत असाल तर ते खंड न पडू देणे हे स्वामी समर्थ महाराज याची काळजी ते स्वतः घेतात। तुमच्या एकाही सेवेमध्ये, एकाही आरतीमध्ये खंड पडू देत नाहीत, हे विश्वास ठेवून बघा आणि तुम्ही करून बघा, नंतर कमेंट करून सांगा
की तुमच्या जी सेवा करीत आहात त्याच्यामध्ये अडथळे आले का. पण विश्वास मात्र 100% पाहिजे. जेव्हा कधी सेवेला सुरुवात कराल त्यावेळेस अशक्य ही शक्य करतील स्वामी असे म्हणायचे आणि स्वामीवर सगळं सोपवायचं. बाकी सगळं स्वामी पाहतात, बरोबर का नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. नवीन असाल तर फॉलो करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती, आपल्या फेसबुक पेजवरती अशा नवनवीन सेवा आणि काही रेसिपी असतात मी शेअर करीत असते, रांगोळीचे डिझाईन वगैरे. तुम्हाला सेवा आवडली असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून या सेवेचा सर्वांना फायदा होईल. आणि सध्याच्या जीवनात सर्वच जण अडचणीत आहेत. सर्वांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, अडथळे येतात. प्रत्येक कामामध्ये अडथळे वगैरे येतात. प्रत्येक समस्याशी झुंज द्यावीच लागते प्रत्येकाला. त्यामुळे जितके आपण स्वामी सेवा करू तितके आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटत जातील. स्वामी सेवेत या, सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवेने आपलं जीवन आनंदमय बनवा, सुखमय बनवा. सोन्याचे दिवस येतील, हे मात्र 100% आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला, दर्शन झालेलं आहे. आता मी घरी निघालेली आहे. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे औदुंबराचे प्रदक्षिणा घातल्याने, औदुंबराची पूजा केल्याने, औदुंबराची सेवा केल्याने काय फळ भेटते आणि कोणत्या आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. व्हिडिओ रोज पाहत जा, शेवटपर्यंत पाहत जा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.